तसं बकासूर सरजा ही जोडी गटून पळते काय गटून पहिल्यापासून गाडी गटून पळते. सचिन शेठ, संतोष तोडकर ही माणसं म्हणजे देव माणसंच आहेत. ती गाडी आणि थांबवायला लागलो. एवढी वाजली नव्हती तरी उठून उभा राहिला ना ऑटोमॅटिक थांबवायला लागला होता. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये. आज आपण नानांच्या निंबाळकर सरांच्या गोट्यावर आलोय आणि सरजा दावणीला साई मित्रांनो माळशिरस मैदान गाजवलं साईनं. परत कालचं मैदान गाजवलं, कालचं दहीवडीत पण मैदान नाना गाजवलं, चांगलं गाजवलं. तर कुणाच्या ध्यानात मनात नव्हतं की माळशिरसचं मैदान ते गाजवलं कोणाचे. आणि जिथं सरजाला आपल्या हार पटकावली लागली तिथं साईनं मैदान गाजवलं. साईनं त्याचे चालवले माग. म्हणजे सरजाला एक वान नाही गुण तरी आपला लागला की सरजा जरी हारला तरी पण साई म्हटला थांब मी बघतो. आणि नाना कसं नियोजन माळशिरस मैदानाचं नियोजन कसं झालं काय? माळशिरसच्या मैदानाचं हा सरांनी मी त्यांना शब्द दिला होता आधी की मी ती होती त्यांचा मला फोन आला, नाना कधी बी तुमच्या एका ह्या धावण्यात तुमच्या बैल आम्हाला पाहिजे, सरांच्या बैल कुठला व्यक्ती करायचं. बरं म्हणलं चालते असं करूया. म्हणलं उद्या माळशिरस परवा हाणायची का म्हणली नागा चेष्टा करून म्हणलं हाणूया गाडी. सरांनी तुम्हाला सांगितलं म्हणलं हाणू. मग त्याच्या ह्याच्यावर त्याने म्हणली गाडी. नाही सरांचं पहिला सरांचं नीटचं बोलणं झालं की हाणूया तर हाणूया. ना गाडी गोठून पळाली साई. स्वामीची साई सेमीला गाडी एवढी पळालेली गाडी लागली असल्यावर काय वेगळं चित्र. गाडी म्हणजे सुट्टा शिमी गट शिमी त्याने सुट्टाच काढलाय. फायनलला काय अडचण आली? मग फायनलला कड लागली कडमुळे. कड लागली. पब्लिक होतं भरपूर. किती नंबर झाला साईज तिथं? ना तिथं हे शेवट दिला आपल्याला 2 गाड्या लॉबी झाल्या का. 2 ते बी 1 नंबरची बी लॉबी झाली, इकडची बी लॉबी. पब्लिकच ना तेवढं होतं हिंदकेसरी मैदान वाईज पब्लिक होतं. पब्लिक कडनी काय साई होता का स्वामी? साई घातला साई. सरजाच काय नक्की अडचण आली सरजाला? पब्लिक म्हणून झालं ती गाडी. म्हणजे ती सेमीला पब्लिक भरपूर फॅन बैलाचे फॅन हे भरपूर होती त्यामुळं. ना बैलाची तब्येत हित असल्यानंतर बैलाची तब्येत दिसते आणि अड्ड्यात आल्यानं बैलाची तब्येत कमी दिसते. कारण काय म्हणजे लोक अनेक म्हणते ती पण बैल लय हाडाकला पण हिथं तब्येत बघितली बैल आता बघा कसं दिसतोय बैल. आणि अड्ड्यात आल्यानंतर बैल लय हाडाकला. बैल मैदानात गेला गाडीत भरला की तो मुतून हे करून पागाची चिपोटी करून पूर्ण मोकळा होतो. आणि माणसाने वाटतंय की नाना बैल जपत नाही. त्यांना मी लय म्हणते घरी येऊन बघा आता तरी सांगणार काय करा तुम्ही घरी या, मी तुमचं 4-8 दिवस सगळी सोय पाणी करतो पण बघा तुम्ही घरी राहिल्याशिवाय बैलापेक्षा राहिल्याशिवाय तर कळणार नाही. ना त्या दिवशी थार आलती सरांच्या भावानं आणलेली. बैल उठून उभा राहिला. उठून उभा राहिला म्हणजे गाडी एवढी वाजली नव्हती तरी उठून उभा राहिला ना ऑटोमॅटिक थांबवायला लागला होता. सरांची गाडी दिसली थार. ते थार ना आता ह्या शेड मध्ये ह्याच जागा होता कारण माळशिरसच्या अड्ड्यात आणल्यापासून इथंच आहे. फक्त कालचे का अर्धा तास फक्त बाहेर काढला होता त्याला. तरी इथंच आहे. तरी त्यानं काल परवा गाडी आली की नाही एकदा त्यानं हांबरून धिंगाणा केला. लय त्यानं धिंगाणा केला हांबरून. सराचं आणि म्हणजे सरजाचं नातं एक वेगळंच झालं तसं. वेगळं झालं. सरजा असं कोणाला जवळ येऊन देत नाही पण सराला नव्हतं काय करत. नाही सराच नेहमी नाही पण सर आले की तू बघित तुझं बरं राहणार तिकडे सरांच्याकडे. सरा म्हणजे बाकीच्यांना जवळ येऊन देत नाही पण सरांच्या बोलण्याकडे त्याचं लक्ष असायचं. तिकडे गाडीचा दरवाजा वाजला की उठून उभा राहतो लगेच. आणि दुसऱ्या गाड्या आता किती भरपूर दिवसात गाडी येते त्या पण नाही तसं काय त्याचा असा उठणार नाही काय नाही. तर ती गाडी आली की थांबरायला लागला बैल. ती गाडी आली थांबरायला लागला. आता नाना साई कधी घेतलाय साहेब तिकडून संतोष शेट्टी तिकडे खरेदी केली. संतोष तोडकर. संतोष तोडकर विषयी काय सांगता? शिवा माणसाशी काय ते माणूस या क्षेत्रात सचिन शेठ, संतोष तोडकर ही माणसं म्हणजे देव माणसंच आहेत. तुम्ही काय अडचण आली तरी फोन करा लगेच हजर उभी राहणार त्या ह्याला. म्हणजे असं आहे की माझं असं झालं पाहिजे तसलं काय त्यांचं नसतं. गाडी हरवू देतो काय आनंद असतो त्यांना. म्हणजे फक्त बैल त्यांना व्यवस्थित पळायला वाटला की काय नसतं त्यांचं. बैल ह्याला माळशिरसचं मैदान झालं ते संतोष काय म्हणलं? संतोष लय खुश होते. संतोषने पार्टी पोराशने दिली हिंदकेसरी झाला म्हणून. हिंदकेसरी मैदान पहिल्याच राहिला ना. आणि त्याला काही पेडगावलाच सर्जन दोन्ही हाणायची ती
पण पेडगावच्या 21 तारखेला सर्जा नेला आणि मला दुसऱ्या दिवशी सर्जा आम्हाला दाट काढतो ना आम्ही काव सर्जासाठी म्हणलं दुसऱ्या दिवशी काढूया. ते अचानक परत फोन घरी आलो पहिले तिथे दात लावलाय. सर म्हणले नाही त्याला नाही आता अड्ड्यात दात लावला म्हणजे आपण कोणाला फसवणूक करायची नाही म्हणजे नाना. बरीच ठेवला त्याला बांधून आणि दुसरा एक पायरा झाला. मग त्या पायऱ्या गेलो त्याच्यावर सर्जा राहिला तिथे. म्हणजे पेडगावच्या मैदानाच्या आधी दात लावला. आतापर्यंत आदतच होता. आदतच होता आतापर्यंत. पेडगावच्या अड्ड्या दिवशी 22च्या अड्ड्या दिवशी 21च्या अड्ड्याला दात लावला ना. बैल नक्की त्याचा खांदा कुठला? दोन्ही खांदे साईचा का? दोन्ही खांदे. पण मेन खांदा कुठला का? त्याचा मेन खांदाच गाव नाही. दोन्ही साईडने जेवढं पब्लिक लागलं एवढं पोहोचतो. त्या दिवशी काय गणलं? लय पब्लिक आत आलं. लय पब्लिक आत होते त्या दिवशी. पब्लिक भरपूर आत होते त्या दिवशी. अनेक लोकांच्या ना कमेंट आली की साईची मुलाखत घ्या. पण त्या दिवशी दहिवडीच्या मैदानात पण साई कसा पळ कसा वाटला? चांगला पळाला दहिवडीच्या मैदानात. तिथे 2 नंबर केला. चांगलीच गाडी पळायची. शास्त्रीने तुम्ही चांगलीच पळायची. ना ह्याचा मैदान बरं का बकासूर सरजा खटावचं मला वाटतं कुठलं खटावच कातर खटावचं मैदान ना. खटावच्या मैदानात ना एक वेगळंच बक्षीस इतिहासात मला वाटतं अनुभवात तुम्हाला कधी एवढं बक्षीस झालं बघितलं कधी तुम्ही? कोणालाच कधीच नाही. कोणालाच नाही अजून एवढं बक्षीस. तसं नाही आम्हाला अजून 25च्या पुढे 20-25च्या पुढे कुठला गेला नाही. पण मला त्याची भरपूर बक्षीस मिळाले. काय वाटत होतं तुम्हाला? म्हणजे तिथं ज्यावेळेस गट काढला त्यावेळेस सीमेला काय वाटत होतं तुम्हाला? कशी गाडी पळेल काय? गाडी सीमेला सुट्टीच पळाली. गाडीनं हाता स्पीड गाडीला भरपूर सीमेला स्पीडनं पळाली. त्यामुळे सगळं पब्लिक बी खुश झालं होतं. सगळ्याची इच्छा होती बैल बोलायला राहावा त्या अड्ड्याला पहिल्या. बैलाने तिथे दोन्ही बैलांनी करून धावले. म्हणजे पहिल्याच अड्ड्यात काढला? पहिल्यांदाच काढला होता अड्ड्यात. पण ना बकासूर आणि सर्जा ही जोडी म्हणजे एक प्रकारे कसं माणसं पहिले म्हणायची लक्ष तसं बकासूर आणि सर्जा ही जोडी गटून पळते. काय गटून पहिल्यापासून गाडी गटून पळते. आणि गाडी जेवढी अड्ड आणली तेवढं अड्ड मार नाही कुठंच खाल्ला अजून ते. मला वाटतंय आजपर्यंत पहिल्यांदा मला वाटतं एक पण असा अड्डा नाही की त्यांनी पळून मार खाल्लाय. पळून नाही मार खाल्ला. गुलाला ते गुलाला मानकरी झाले. बकासूर हाणला का ना आपला मला जे नेहमी पळतो त्या पद्धतीच मला तिथं पळायला पाहिजे. बाहेर चांगला म्हणजे दोन्ही बैल चांगली पळाली म्हणून तर गाडी राहिली तिथे. त्याला लय दाट पाहावं लागते ना मामाला. त्या दिवशी दाट लागतो. त्याला दाट पळ पाहिजे. ह्याला बी दाट लागतो. सर्जारांच्या दाट लागतो म्हणतात. आणि नाही तर त्याला पोहणी घालणार. म्हणजे जर दाट नसेल तर पोहणी तर घालायला लागते ना. पोहणी तर लागतेच त्याला. कारण असं चालवाय जात नाही. व्यायाम तर लागतोय कंटिन्यू. चालवाय जाते ना. रोडच्या पड्याला जात नाही. चालवाय जात नाही. चालवाय रोडच्या पड्याला गेला नाही की ते पुढच्या तरी माणसाला मारणार नाही तर मागच्या तरी. नाही तर आणि किती ओढून धरा तुम्ही सुटून येणारच. तिथं माणसांच्या पोरांच्या इथं कळीला. मग सर्जाला एकट्याला अडवाय वाटतं एवढं पण सर्जाला अडवाय मला वाटतं किती माणसं लागते? आंबरापुरात 18 जण लंपळ होती. एकाच कासेला तरी सुद्धा बैल सगळ्याला पाडून मारून पळून गेला होता. आंबरापूरला सर्व होत. ती सर तर पिकापूरच चढून बसल्यावर का ती जर आपण एखादा त्यानं उड्या खाल्ली काय ऐकत नाही. सरांच्या म्हणजे एक सर्जाला पण सवय लागली. तुम्हाला सगळ्याला सरांची सवय लागली एक प्रकारे. सरांचं कुठलं सारखं म्हणजे कुठला शब्द आहे की तुम्हाला सारखं ते आठवत म्हणजे शेण आठवत होते? काय नाही सरांचं एक ना माणसांचे लोक असे म्हणते त्याच्यामध्ये खराब झाला. पण मला माहिती ती बी त्यावेळेस म्हणायचं. म्हणजे असं मला कधी त्यात म्हणायचं तुम्ही नानांच्या घरी बैल येऊन बघा. फक्त मैदानात बैलाला त्या सवय की बैल पूर्ण असा मोकळा दिसतो. तुम्ही नानांच्या घरी येऊन बैल बघा ते आणि मग मला सांगा. तुमचं त्यांचं एकदम घरातलं रिलेशन असल्यामुळे सर दिवसात नाही खालपाट असायचं कसं सरांचं? दिवसात नाही खालपाटा कावा लहर आली की 2-3 वेळा घेऊन जायची दिवसात. ती काय म्हणजे लहरीला असं येऊन जात. नाना आतापर्यंत पंढरशेठ फडके आणि सर त्यानंतर सरांना म्हणजे एवढं मला सांगा वर्ष मला वाटतं सर किती वर्ष 6 वर्ष असेल फक्त. वर्ष झालं. वर्ष एवढी माणसं बाकर केसरी एक केला घेतल्या आणि त्याच्यानंतर हे मैदान 1 नंबर केलं. हे आता 61 फाट्याचं मथुर दोन्ही